सांगलीमध्ये नुकताच सांगली फेस्टिवल चालू झालेला आहे. या ठिकाणी लहान मुलांसाठी विविध खाऊचे स्टॉल्स, त्याचबरोबर अम्युजमेंट पार्क आणि तसेच सांगलीकरांसाठी एक नवीन अट्रॅक्शन आणि आकर्षण म्हणजेच जलपरी. ही जलपरी साधीसुधी नसून इंडोनेशियातून आलेल्या ह्या जलपरी आहेत आणि या किमान 15 मिनिटं तरी पाण्यामध्ये असतात आणि आपले विविध कला सादर करून प्रेक्षकांचे मन मोहून घेतात आणि त्यासाठी प्रेक्षक देखील येथे आनंदाने गर्दी करीत आहेत. त्यासाठी घेतलेला आमच्या या प्रतिनिधीने ग्राउंड रिपोर्ट. कुठून किधर से आए हो? सांगली से. मराठी समजते हा. पण माझी मराठी बोलले की जरा बघा कसं चालतं. मराठी बोलू. या ठिकाणी सांगली फेस्टिवल मध्ये आपण आलेलो आहोत. इथे सगळ्यात एक नवीन अट्रॅक्शन म्हणजे सांगलीमध्ये प्रथमच जलपरी आलेली आहे. आपण बघतो की फिश टँक मध्ये फिश असतात, परंतु यावेळी फिश टँक मध्ये फिश नसून ही ओरिजिनल अशी इंडोनेशियन जलपरी आहे. तर त्याबद्दल हे जे प्रेक्षक आहेत सांगलीकर आपण पाहतोय, तर त्यांच्याकडून या जलपरी बद्दलच जाणून घेऊया की त्यांना हे जलपरीचा शो कसा वाटला. नमस्कार सांगलीकर. आपका नाम क्या मेरा है? नाम अनमोल है. हाँ, ये सब ये आपका पूरा ये फैमिली? पूरी हमारी फैमिली सांगली हाँ. की है. सब यहाँ देखने आए हैं. हाँ, आपको ये शो जलपरी का और ये जो कश्मीर का है और बाहर के स्टॉल्स है, आपको सब कैसा लगा? बहुत अच्छा लगा. एक्चुअली आई थिंक फर्स्ट टाइम सांगली में ऐसे कुछ आया है. नहीं तो सांगली में इतने कुछ न्यू इनोवेटिव चीजें कभी नहीं आती है. स्पेशली ये जलपरी बहुत ही अट्रैक्टिव है. देखने के लिए हमको बाहर जाना पड़ता है, पर सांगली में हमने सब देख लिया. ये जो जिन्होंने ऑर्गेनाइज किया है वो सुनील नायर, तो वो उनके बारे में आप कुछ बोलते हो क्या? बोल सकते हो, मतलब ये जो ऑर्गेनाइजेशन उन्होंने किया है उसके बारे में बोलो आप. ये बहुत अच्छा ऑर्गेनाइज किया एक्चुअली उन्होंने इवेंट, और हाँ. बहुत ही अच्छा सा मैनेजमेंट है. हाँ. और कश्मीर एक्चुअली कश्मीर में वो आईसीएस हुई है ना बच्चों की, हाँ. वो वाली वाइब्स आ रही है. बच्चों को कहीं बाहर जाने की जरूरत ही नहीं है. जरूरत नहीं है, तो बार बार सांगली में ऐसे आना चाहिए. एक्चुअली आना चाहिए ऐसे न्यू कंसेप्ट. ये सब लोग एक्चुअली सांगली सांगली मिरज से आए हैं देखने के हा, लिए. हा, हा. या ठिकाणी सांगली, त्याचप्रमाणे मिरज या ठिकाणाहून लहान मुलं ही बच्चे कंपनी सुद्धा या सगळ्या गोष्टींचा आनंद घेताना आपण बघत आहोत. आणि काय करत? सांगलीकरांसाठी हे काहीतरी नवीन आहे आणि असेच नवीन नवीन इव्हेंट इथे व्हावेत, असंच या सर्व जनतेची मागणी आहे. धन्यवाद.